नमस्कार. गौरी दाते ब्लॉग्स या चॅनलवर मी गौरी तुमचं मनापासून स्वागत करते. मध्ये ना पाऊस कमी होऊन ऊन पडत होतं. त्यामुळे म्हटलं चला सोफ्याचे कवर, बेडशीट हे छानपैकी व्यवस्थित सगळं धुवून काढलं. विराज सकाळी स्कूलला गेला होता. त्यानंतर किट्टूला देखील स्कूलला नेऊन सोडलं आणि त्यानंतर मी माझी ही कामं आवरायला घेतली. मी हे कवर इथेच ग्रिलवर सुकायला घातले, जेणेकरून ते पटकन सुकून जातील. त्यानंतर घरातली जी छोटी-मोठी कामं होती, ती व्यवस्थित सगळी आवरून घेतली आणि मग हा सोफा व्यवस्थित स्वच्छ करून घेतला आणि त्यावर हे कव्हर्स घालायला घेतले. इथे सगळे कव्हर मी व्यवस्थित असे लावून घेतले. खरं तर थोड्या वेळासाठी खूप छान वाटतं, नीटनेटकं वाटतं. पण मुलं घरी आले, की आहे तसा पसारा करून ठेवतात. आता मुलं म्हटली, की या गोष्टी चालायच्याच. तरीही त्या थोड्याशा वेळासाठी घर स्वच्छ आणि सुंदर दिसलं, की मनाला खूप समाधान वाटतं. हे सगळं लावून झाल्यानंतर ना, मी 2 मिनिटं सोफ्यावर बसले. कारण स्वतःसाठी थोडा वेळ देणं देखील खरंच खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर जे सुकलेले कपडे होते, ते घडी करायला घेतले. खरं तर ना, मुलं स्कूलला गेल्यानंतर बायकांची जी पेंडिंग कामं असतात, ती दिवसभर काही ना काही चालूच असतं. कपड्यांच्या घड्या घातल्यानंतर कपडे जागेवर ठेवून दिले. त्यानंतर ना दुपारचं जेवण वगैरे करून घेतलं. जेवण झाल्यानंतर मला हे तांदूळ साफ करून ठेवायचे होते. हे तांदूळ आपले घरचे आहेत आणि यावेळी भात भरडताना यामध्ये कोंडा आला होता आणि तांदळांमध्ये कोंडा असला की लगेच आळी पकडते. त्यामुळे ते व्यवस्थित पाखडून ठेवले आणि त्यामध्ये खडे मीठ आणि लिंबाचा पाला घातला जेणेकरून आळी पडत नाही. इथे लगेच रात्रीचं जेवण बनवायला घेतलं. भात ठेवला आणि कुकरही लावून दिला. त्यानंतर छान अशी वाटाण्याची आमटी बनवली. मग छान अशा बाजरीच्या गरमागरम भाकरी करायला घेतल्या आणि भाकरी झाल्यानंतर लगेच जेवण करून घेतलं. त्यानंतर किचन लगेच व्यवस्थित घासून साफ करून घेतलं. मी रात्रीच किचन व्यवस्थित स्वच्छ करून घेते, जेणेकरून झुरळं होत नाहीत. त्यानंतर जेवणाचे भांडे व्यवस्थित घासून ठेवले. आजचा साधा पण व्यस्त दिवस गेला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.